मित्रांनो, तुम्ही कधी श्रीमंत होऊ शकता का? तुम्ही कधी कोट्याधीश होऊ शकता का? मला विचाराल तर 100% होऊ शकता. तुम्हाला वाटत असेल की कोट्याधीश होण्यासाठी श्रीमंत कुटुंबात जन्म घ्यावा लागतो, तर ही तुमची धारणा साफ चुकीची आहे. कारण एका संशोधनानुसार 85% कोट्याधीश हे स्वतःच्या मेहनतीने श्रीमंत झाले आहेत. ज्यांनी शून्यातून सुरुवात केली त्यांना कोणाचा पाठिंबा नव्हता. थॉमस आणि विलियम्स यांनी एक संशोधन केले की काही लोक एवढे श्रीमंत कसे होतात. यासाठी त्यांनी अशा भागांना भेट दिली जिथं आलिशान घरं आणि महागड्या गाड्या वापरणारे लोक राहत होती. पण त्यांना असे समजले की ह्यापैकी बरेच लोक हे प्रत्यक्षात खरे श्रीमंत नव्हते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खरे श्रीमंत असलेली लोक अशा महागड्या भागात राहतच नव्हते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले ना? जर मोठ्या बंगल्यात राहणारे आणि महागड्या गाड्या चालवणारी लोक खरे श्रीमंत नसतील तर मग खरे श्रीमंत आहेत तरी कोण? आपल्याला असे वाटते जास्त पैसे कमवणारी लोक खूप श्रीमंत असतात. एखादी व्यक्ती लाखोंची कमाई करत असेल तर ती नक्की श्रीमंत असेल असे आपल्याला वाटते, पण ही वास्तवता नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रीमंत लोक अशा कोणत्या 9 गोष्टी नेहमी करतात जे सामान्य लोक करत नाही. मित्रांनो, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो, कारण तुमच्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्वतःला तपासून बघा आपण काय चुका करत आहोत. पहिला फरक आहे खर्च. राहुल आणि समीर 2 मित्र होते, एकाच कॉलेजमध्ये शिकणारे. कॉलेज नंतर दोघांना चांगल्या पगाराची नोकरी लागली. दोघांचा पगार जवळपास सारखाच होता, महिन्याला 1 लाख रुपये. पण 10 वर्षांनी राहुल श्रीमंत झाला तर समीर कर्जाच्या खाईत बुडाला. असं का बरं झालं असेल? समीर हा दिखाव्याच्या श्रीमंतीत फसला. पहिल्या पगारातच त्याने 20 लाखांची कार लोनवर घेतली. ब्रँडेड घड्याळ, नवीन नवीन गॅजेट्स खरेदी करणे याची त्याला सवय झाली. तो मोठ्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहायला गेला. त्याचा जसा पगार वाढत गेला तसा त्याने त्याचा खर्चही वाढवला. त्यामुळे 10 वर्षानंतर पगार चांगला असूनही त्याचा बँक बॅलन्स मात्र जवळजवळ 0 होता. उलट क्रेडिट कार्ड आणि होम लोन ह्यामुळे तो कर्जबाजारी झाला. दुसरीकडे राहुल खूप श्रीमंत झाला होता. पहिल्या पगारात नवीन कार घेण्याऐवजी त्याने एक सेकंड हँड कार विकत घेतली होती. घर खरेदी करण्याऐवजी तो छोट्या भाड्याच्या घरात राहू लागला. पगार मिळताच 30% रक्कम तो गुंतवणूक करायचा, जसे की म्युच्युअल फंड, शेअर्स आणि प्रॉपर्टीमध्ये. फक्त गरजेच्या गोष्टींवरच तो पैसे खर्च करायचा. त्यामुळे 10 वर्षानंतर त्याच्याकडे कोट्यवधींची संपत्ती जमा झाली. त्याच्या गुंतवणुकीतून त्याला महिन्याला लाखोंचा परतावा मिळू लागला. समीरला लोक श्रीमंत समजत होती कारण तो फक्त श्रीमंत दिसायचा, पण तो कर्जात बुडाला होता. तर राहुलने साधेपणा ठेवून संपत्ती वाढवली होती आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत झाला होता. म्हणूनच श्रीमंती म्हणजे जास्त कमाई नव्हे, तर योग्य खर्च आणि योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक. दुसरा फरक आहे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट समजून घेणे. तुम्ही जर शेअर मार्केट गुंतवणूक आणि फंडामेंटल अनालिसिस याबद्दल वाचला असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ही संकल्पना माहिती असेल. याचा अर्थ असा, तुम्ही तुमचे पैसे एका गोष्टीत गुंतवता पण अजून दुसऱ्या चांगल्या ठिकाणी गुंतवायची संधी गमावता. एक उदाहरण बघूया. समजा तुमच्याकडे 50 लाख रुपये आहे आणि तुम्ही ते बँकेच्या बचत खात्यात म्हणजे सेव्हिंग्स अकाउंट मध्ये ठेवले, जिथे तुम्हाला 5% वार्षिक व्याज मिळते. पण त्याच पैशांचे तुम्ही जर घर विकत घेतले असते तर तुम्हाला जास्त फायदा झाला असता, कारण घराची किंमत वाढत गेली असती आणि घरातून दर महिन्याला भाडे मिळाले असते ते वेगळेच. तुम्ही ते घर घेतले नाही, त्यामुळे तुम्ही त्या संधीचा लाभ गमावला. यालाच ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतात. हा साधा पण महत्वाचा नियम आहे जो श्रीमंत लोक नेहमी लक्षात ठेवतात. खऱ्या श्रीमंत लोकांना माहिती असते की पैसे गुंतवणुकीऐवजी चुकीच्या ठिकाणी खर्च केले तर त्यांना वेळ आणि पैसा अशा 2 प्रकारचे ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट भोगावे लागतील. जसे की टीव्ही बघण्यात वेळ घालवण्याऐवजी तोच वेळ नवीन कौशल्य शिकण्यात घालवता येऊ शकतो. गरज नसलेल्या वस्तू खरेदी करण्याऐवजी त्याच पैशाने स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. तिसरा फरक आहे पैशांना शिस्त लावायला शिका. मी एकदा जॉनी डेपचा व्हिडिओ पाहत होतो. जॉनी डेप हॉलिवूडचा एक खूप मोठा अभिनेता आहे ज्याने अब्जावधी रुपये कमवले आहेत, पण आज तो पूर्णपणे दिवाळखोर झाला आहे. त्याच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार त्याने एका वर्षात $21 मिलियन म्हणजे 175 कोटी रुपये खर्च केले. तो दर महिन्याला 25 लाख रुपये फक्त वाईनवर खर्च करायचा.
40 कर्मचाऱ्यांच्या देखभालीसाठी 2.3 कोटी रुपये खर्च व्हायचा. त्याच्याकडे प्रायव्हेट जेट होते, त्यासाठी तो 1.5 कोटी रुपये खर्च करायचा. त्याचे असे अनेक अनावश्यक खर्च होते, ज्यामुळे तो पूर्णतः कर्जबाजारी झाला. एखादा बॉडी बिल्डर रोज जिमला जातो. तो एवढी मेहनत का करतो? कारण ती त्याची सवय आहे, शिस्त आहे. त्या सवयीमुळेच तो तंदुरुस्त आणि आकर्षक राहू शकतो. अशाच प्रकारची शिस्त आपल्याला पैशांना लावायची आहे. मित्रांनो, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. तुम्ही तुमच्या घराचा खर्च बजेटनुसार चालवता का? महिना संपल्यावर कुठे किती पैसे खर्च झाले हे तपासून बघता का? तुमच्याकडे काही आर्थिक उद्दिष्ट म्हणजे फायनान्शियल गोल्स आहेत का? तुम्ही तुमच्या भविष्याच्या आर्थिक ध्येयांसाठी नियोजन करता का? जर यातील बहुतेक प्रश्नांचे तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात. श्रीमंत लोक या सगळ्या गोष्टी नेहमी करतात, म्हणून ते श्रीमंत होतात आणि श्रीमंत राहतात. चौथा फरक आहे ध्येय, उद्दिष्टे, गोल्स. श्रीमंत होण्यासाठी केवळ पैसा कमवणे पुरेसे नसते, तर त्यामागे स्पष्ट आणि ठोस ध्येय असणे गरजेचे असते. 99% मिलेनियर्स, बिलियनियर्स लोक आपले ध्येय ठरवतात, तर जास्त करून सामान्य लोकांच्या आयुष्यात कसली स्पष्टता नसते. कल्पना करा, तुम्ही एका मोठ्या प्रवासाला निघाला आहात, पण तुम्हाला कुठे जायचे आहे हेच ठरलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचू शकाल का? नक्कीच नाही. अगदी तसेच आर्थिक यश मिळवायचे असेल तर तुम्हाला नेमके कोणते उद्दिष्ट गाठायचे आहे हे स्पष्ट असणे आवश्यक आहे. अजय आणि विजय हे 2 मित्र आहे. दोघांचे उत्पन्न सारखेच असते. अजयचे कोणतेही आर्थिक ध्येय नाही. तो कमवलेल्या पैशातून महागड्या वस्तू घेतो, हॉटेलिंग करतो आणि महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे काहीच उरत नाही. विजयचे स्पष्ट ध्येय आहे. तो पुढच्या 5 वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितो, म्हणून तो दरमहा त्याच्या उत्पन्नाच्या 30% बचत करतो आणि गुंतवणूक करतो. 5 वर्षानंतर अजय अजूनही त्याच पगारावर जगत असतो, तर विजयकडे स्वतःचा व्यवसाय असतो आणि तो आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झालेला असतो. म्हणून तुमच्याकडे स्पष्ट आर्थिक ध्येय असणे खूप महत्त्वाचे आहे. 5वा फरक आहे पैशांसाठी काम न करणे म्हणजे आर्थिक स्वतंत्रता. जास्त करून लोकांच्या आयुष्याचे अंतिम ध्येय म्हणजे मोठे घर, महागडी कार आणि इतर आलिशान गोष्टी मिळवणे असते. पण श्रीमंत लोकांचे मुख्य ध्येय वेगळे असते. ते आर्थिक स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करतात. त्यांचे उद्दिष्ट असते की एवढी संपत्ती निर्माण करून ठेवायची की पुढच्या 10 वर्षात 1 रुपया जरी कमवला नाही तरी ते आरामात जगू शकतात. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे अशी स्थिती जिथे तुम्हाला पैसे कमवण्यासाठी सतत मेहनत करावी लागत नाही. म्हणजेच तुमच्याकडे इतकी संपत्ती आणि गुंतवणूक असते की तुम्ही पुढील 10-15 वर्ष काही कमवले नाही तरीही आरामात जगू शकता. 6वा फरक योग्य ठिकाणी गुंतवणूक. संशोधनातून असे दिसून आले आहे की श्रीमंत लोक खूप चांगले गुंतवणूकदार असतात. करोडपती लोक त्यांचा पैसा फक्त सेव्हिंग्स अकाउंट मध्ये न ठेवता त्यातून अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांच्या उत्पन्नाचा किमान 20% भाग गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवतात. ते शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स, स्टार्टअप्स, रिअल इस्टेट, व्यवसाय आणि जमिनीत गुंतवणूक करतात. त्यांना माहिती असते की पैसे साठवून ठेवल्यास त्याची किंमत वाढत नाही, पण चांगली गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळतो. दुसरीकडे सामान्य लोक कधीच अशी गुंतवणूक करत नाही. अनेक लोक गुंतवणुकीसाठी खूप कमी रक्कम बाजूला काढतात, तर काही लोक तर काहीच गुंतवणूक करत नाही. 7वा फरक आहे पालकांकडून कोणतीच आर्थिक मदत मिळत नाही. जास्त करून श्रीमंत लोकांना त्यांच्या पालकांकडून आर्थिक मदत मिळत नाही. याचा अर्थ त्यांना त्यांच्या श्रीमंतीसाठी कोणतेही मोठे आर्थिक गिफ्ट किंवा वारसा मिळत नाही. त्यांचे पालक त्यांना थेट पैसे देण्याऐवजी आर्थिक शहाणपण, फायनान्शियल एज्युकेशन आणि गुंतवणुकीबाबतचे ज्ञान देतात, ज्यामुळे ते स्वतःच्या मेहनतीने संपत्ती निर्माण करतात. श्रीमंत लोकांचे एक असते, ते स्वतःची संपत्ती स्वतः तयार करतात, पालकांवर अवलंबून राहत नाही. त्यांना पैशांची खरी किंमत समजते आणि त्यामुळे ते त्याचा योग्य वापर करतात. म्हणूनच कोणावरही अवलंबून न राहता स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. 8वा फरक आहे सेल्फ एम्प्लॉयमेंट. श्रीमंत लोक इतरांसारखी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय उभा करतात आणि इतरांना रोजगार देतात. 75% श्रीमंत लोक स्वतःला उद्योजक, एंटरप्रेनर्स मानतात. ते आठवड्याला 40 ते 55 तास मेहनत घेतात आणि स्वतःच्या वेळेचे आणि कमाईचे मालक असतात.
ते इतका मोठा व्यवसाय कसा उभारतात आणि एवढे काम कसे करतात, तर ह्याचे उत्तर आहे पुढच्या पॉइंट मध्ये. त्यांच्या यशामागील त्यांची खरी ताकद म्हणजे त्यांची पॅशन, आवड. आणि हा आहे आपला 9वा फरक. वॉरन बफेट म्हणतात की मी एवढा पैसा कमवतो हा फक्त माझ्या आवडीच्या गोष्टी करत असल्याचा एक परिणाम आहे. ह्या जगात 90% लोक दुसऱ्यांच्या स्वप्नांवर काम करतात, पण श्रीमंत लोक त्यांच्या स्वतःच्या स्वप्नांवर काम करतात. ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मेहनत घेतात आणि त्यामुळेच ते श्रीमंत बनतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची आवड काय आहे हे शोधून काढा आणि मग तुमच्या आवडीच्या कामाला व्यवसायात रूपांतर करा. मित्रांनो, हे होते श्रीमंत आणि सामान्य लोकांमधले 9 मोठे फरक. इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.